आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. दुसरी हिच्यासारखी आहे, जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. सर्व नियमशास्त्र व भविष्यवादी यांचे शिकवणे या दोन आज्ञांवर अवलंबून आहे. आता या ठिकाणी काय म्हटलंय की तू आपल्या सर्व मनाने, सर्व जीवाने, सर्व शक्तीने तू काय कर, प्रभू तुझा देव याच्यावर प्रीती कर. आता परमेश्वर तुझा देव याच्यावर प्रीती करणे ही सगळं नियमशास्त्राचं शिकवणं एवढंच आहे म्हणे. कारण सगळं नियमशास्त्र तुम्हाला हेच शिकवतं की तुम्ही तुझा देव परमेश्वर याच्यावर प्रीती करायला पाहिजे. मग ही जी काही प्रीती आहे ही पूर्ण मनाने, इथे पूर्ण मनाने हा जो शब्द आहे ना, हा आपल्याला थोडासा लक्षात घ्यायला पाहिजे की जर तुमचं अंतःकरण, तुमचं मन हे जर परमेश्वराकडे असेल आणि परमेश्वरावर प्रीती करणार असेल तर तुम्ही काय करता, तुम्ही पहिली गोष्ट की परमेश्वराला काय आवडेल याचा तुम्ही ऑटोमॅटिक विचार कराल. कारण तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता.